तर फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना? तर मी पण आता मस्त आहे आणि आशा करते की तुम्ही पण मस्त असाल. तर आज सकाळी सकाळी उठले ना तर खूप नर्वस वाटलं, कारण आज होता गुरुवार आणि आज दर गुरुवारी मी सकाळी सकाळी उठून पूजा मांडायची आणि सकाळी सकाळी एवढं मस्त मी हे सजवलेलं असायचं महालक्ष्मीचा कळसा वगैरे. त्यांना आज मला करायचं नव्हतं, त्यामुळे ना मला सकाळी सकाळी उठल्यावर खूप नर्वस वाटलं, कारण माझी माऊली अशीच बसलेली होती आणि आज मला तिला हात पण लावायचा नव्हता. खूप वाईट वाटत होतं, पण करणार काय, चॉईस नव्हती. म्हणून मग मी विचार केला, चला आपण आपला डबा तरी बनवून घेऊया. म्हणून मग मी उठले आणि मग माझं नायराचे टिफिन बनवायची सुरुवात केली. तर नायराच्या टिफिनसाठी आज मला बनवायचं होतं वाटाणा आणि बटाट्याची भाजी. सुक्की भाजी बनवायची होती, जेणेकरून टिफिनला देता येते. तर सगळ्यात अगोदर कढई गरम झाली, त्यानंतर त्यामध्ये तेल टाकलं, राई जिरं टाकलं, त्यानंतर लसूण टाकला थोडासा टेचलेला, त्यानंतर कांदा घालून घेतला आणि कांदा थोडासा परतून झाला की त्याच्यामध्ये लगेच हळद, मीठ आणि आपलं काय मसाला असेल, जगभरातले कोणते मसाले घालायचे असतील, लाल तिखट, घरातला मसाला, गरम मसाला, काय घालायचा असेल ते मसाले घाला. किंवा याच्यामध्ये जर तुमच्याकडे असेल पावभाजी मसाला तर तो घातला तर आणखीन टेस्टी होते भाजी. तुमच्याकडे असेल तर नक्की पावभाजी मसाला घाला. मी काही पावभाजी मसाला वगैरे घातलेला नाही. आणि मस्त असं त्याच्यानंतर थोडंसं मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये हिंग घालायचं थोडंसं, म्हणजे मग मस्त असं परतून घ्यायचा मसाला. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जो आपण वाटाणा बटाटा ठेवलेला आहे, बटाट्याचे पीस थोडेसे मोठे मोठे ठेवले होते, थोडे मोठे, एकदम जास्त नाही, नाहीतर मग बटाटा लवकर शिजत नाही, शिजला तर अर्धा कच्चा राहतो. मधले पीस म्हणून खूप मोठे नाही, मीडियम पीस करायचे. आणि मस्त असं वाटाणा टाकून पण मस्त असं परतून घ्यायची एकदा मसाल्यामध्ये. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आहे ना मस्त आधी 5 मिनटं आहे ना परतून घ्यायची, छान अशी मिक्स करून थोडंसं फास्ट गॅसवरच परतून घ्यायची. त्यानंतर मग त्याच्यामध्ये आहे ना 2 टोमॅटो मी त्याच्यामध्ये कापून आणि घातले होते, बारीक बारीक करून त्याच्यामध्ये वरून घातले होते टोमॅटो. आणि मस्त असं टोमॅटो घातला की थोडंसं हलवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून मस्त बारीक गॅसवर आहे ना एकदम एकही ड्रॉप पाणी न टाकता असंच शिजायला ठेवायची आणि बारीक गॅसवरच एकदम झाकण ठेवून शिजवून घ्यायची. तर माझी भाजी शिजते तोपर्यंत मी चपात्या करायला घेतल्या पीठ मळून. एक साईडला नायराचं पाणी ठेवलं होतं तापायला आणि दुसऱ्या साईडला लगेच चपात्या करायला ठेवल्या. भाजी शिजली नव्हती, बारीक गॅसवर ठेवलेली होती. तर बटाटा शिजायला थोडंसं वेळ लागतो, वाटाणा शिजायला नाही लागत, पण बटाटा शिजायला थोडासा वेळ लागतो. तोपर्यंत माझ्या चपात्या करून होतील, जेणेकरून मग माझा नायराचा डबा भरायला मग मला पण इझी पडेल. तर माझी भाजी पण होत आलेली आहे, बटाटा शिजून झालेला आहे, जास्त काही हे नाही, कच्चा नाही आहे, शिजला आहे. म्हणून मग थोडंसं 2 मिनटं बारीक गॅसवर ठेवले आणि तोपर्यंत चपाती करून घेतली, म्हणजे मग नायराचा डबा भरायला मोकळे. म्हणजे पुढे मग नायराची तयारी करायची असते, त्यामुळे मग जास्त गोंधळ होत नाही. इकडचं काम पूर्ण आवरून घेतलं, तोपर्यंत नायराचं जे उठून पाणी वगैरे पिणं ते असतं ते करते. आणि हल्ली मी तिला गरम पाणी करून देते थोडंसं, म्हणजे काय पाणी लगेच असं एकदम बर्फावाने थंड होत नाही, शाळेत गेल्यानंतर पण थोडंसं गरम प्यायला भेटतं. म्हणून थोडं कोमट करून पाणी आहे ना सकाळी पण प्यायला देते आणि कोमट करूनच बॉटलमध्ये पण भरून देते तिच्या. तर मस्त असं नायराचा डबा आता भरून घेते भाजी चपातीचा. थोडीशी भाजी आणि चपाती दिली की बस होऊन जातं. असं तर आज मी तिला रोल करून देऊ शकले असते, पण आज मी रोल नाही दिला. दुसऱ्या डब्यामध्ये मी तिला फ्रूट दिलं, ड्रॅगन फ्रूट, कारण थोडंसं फ्रूटची सवय लावते. ती खूप फ्रूट खायला खूप नाटक करते, त्यामुळे मग फ्रूटची सवय लावते. बाकी भाज्या वगैरे खाण्यासाठी तिचे काही असे नाटक नसतात की मला ही भाजी नको, ती भाजी नको. खाते थोड्या प्रमाणात का होईना, पण खाते. कधी कधी असतं नाटक, लहान मुलं आहेत, ते नाटक नाही करणार तर कोण करणार. पण फ्रूटसाठी तिचं खूप हे असतं, ती फ्रूट खायला अजिबात मागत नाही. त्यामुळे मग फ्रूट आणि ड्रायफ्रूट दोन्हीची सवय लावते. सकाळी ड्रायफ्रूट खायला लावते आणि फ्रूट पण शॉर्ट ब्रेकच्या टिफिनमध्ये देते. तर आता फायनली नायराची आंघोळ वगैरे करून झाली आणि नायराची तयारी पण झालेली आहे. आणि माझी क्युटी पाय बघा किती छान दिसते सकाळी सकाळी. खरोखर हिला शाळेत पाठवते ना, मला असं वाटतं मीच शाळेत जाते. तर मस्त अशी नायराची तयारी करून झाली. आता हिला ड्रायफ्रूट खाईपर्यंत मी तयारी केली आणि चला मी निघाले आता शाळेत बॅग आणि टिफिन घेऊन. चला माझ्याबरोबर शाळेमध्ये जाऊया, आजपासून पुन्हा शाळेत जायची सुरुवात. नंतर मग नायराला शाळेत सोडलं आणि मग लगेच भाजी घ्यायला गेले. येताना भाजी घेऊन आले, कारण नंतर मग भाजी घ्यायला जायला खूप कंटाळा येतो, थंडी पण वाजते. म्हणून मग येता येताच भाजी घेऊन आले. तर आज जास्त काही पालेभाजी नव्हती घेतली, थोड्याशा फळभाज्या घेतल्या होत्या, वांगी आणि
भोपळा घेतला आणि मेथीची भाजी घेतलेली, माझ्या नायराला आवडते म्हणून. आणि येताना ना CNG भरायला गेलो. हे CNG पंपावर गेलं ना मला सगळ्यात जास्त झोप येते इथे लाईनीत उभं राहायला. सकाळी सकाळी सगळे CNG भरायला येतात आणि एवढी लाईन होऊन जाते की विचारायची सोय नाही. मला तर खूप कंटाळा येतो, मला झोप येते अक्षरशः. मी एक झोप काढते ती CNG भरून होईपर्यंत. म्हणून मग CNG पंपावर सगळ्यात जास्त कंटाळा येतो मला तिथे. मग CNG भरून झालं, त्यानंतर आलो तर गाडीची अवस्था अशी झालेली होती, खूप घाण झालेली होती आतून. वॉचमॅन आमचं साफ करायला मागत नाही, बाहेरून तरी थोडीफार साफ करतो पण आतून नाही. पण गाडी पाठवायची असते ना, त्यामुळे मग साफ करणं जरुरी असतं. मग नायराच्या पप्पांनी आणि मी मिळून गाडी साफ करून घेतली. तर मस्त असं आपल्या स्टाईलमध्ये आपण गाडी साफ करतो, आपण कोणाची स्टाईल चोरत नाही. तर मी फडक्याने वगैरे न साफ करता मी आहे ना, हा छोटा झाडू जो असतो आपण दिवाळीच्या वेळेस लक्ष्मीपूजनसाठी आणतो, तो इकडे तिकडे पडलेला असतो, असंच इकडे तिकडे टाकून दिलेला असतो. त्याच्यापेक्षा आहे ना हा झाडूने आहे ना गाडीतलं कचरा झाडण्यासाठी आहे ना खूप मस्त आहे. खूप छान गाडी स्वच्छ होते त्याने. मला तरी खूप आवडतं त्याने झाडून घ्यायला गाडीतलं. तर हे बघा एवढी एवढी माती जमा झाली आहे, काय विचारायची सोय नाही. आणि हे एक दिवसाचं नाही आहे, मी रोज साफ करते आतून अशीच. कारण वॉचमॅन आहे ना, तो नाही करत. त्यामुळे मग काय आपली लक्ष्मी ही आपल्याला साफ करणं तर जरुरी आहे. आपली रोजीरोटी त्याच्यावर चालते, मग तिच्यासाठी मेहनत करणं जरुरी आहे. तर बघा मस्त असं तिकडच्या साईडचं स्वच्छ करून झालं, त्यानंतर मग ह्या साईडला आले. ह्या साईडचं पण साफ करून देते. आणि एवढं साफ करण्यामध्ये पण आहे ना खूप 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 म्हणजे खूप छान वाटतं. खूप गाडी आहे ना, खूप गाडीमध्ये चेंज येतो. तेवढी माती काढून आणि तेवढं झाडून आणि हे केलं ना, पाण्याने साफ करण्याऐवजी सुक्या याच्यामध्येच खूप छान अशी साफ होते गाडी. तर मला तरी त्या पाण्याने हे करत बसण्यापेक्षा आहे ना, असं करून आणि साफ केलेलंच मस्त वाटतं. एकदम स्वच्छ पण होऊन जाते आणि सकाळी सकाळी ज्यांच्याकडे गाडी जाते त्यांना पण चांगलं वाटतं. कारण आपण अशी घाण देणार गाडी तर समोरचं जे आपलं कस्टमर असतं त्याला पण वाईट वाटायला नको. म्हणून मग सकाळी मी मदत करते. तर फायनली गाडी साफ केली, त्यानंतर मग वर आले भाज्या घेऊन. आणि ह्या शिड्या चढायचं म्हणजे एक डोंगर चढायचंच काम असतं. मला सगळ्यात जास्त कंटाळा ह्या शिड्या चढायचा येतो. त्यानंतर घरी आलेले मस्त असा गरम गरम चहा बनवून घेतला. आज ब्लॅक टी बनवलेलं होतं, दूध नाही ॲक्च्युली दुधाचा नव्हता प्यायचा, माझं मन आज ब्लॅक टीवर गेलेलं होतं. म्हणून गुळाचं ब्लॅक टी बनवून घेतलं आणि मस्त गरमागरम चायची चुस्की मारली. असा तो उपवास होता, पूजा करायची नव्हती पण उपवास मात्र ठेवलेला होता, म्हणून आज खायचं काय नव्हतं. आणि संध्याकाळच्या जेवणात मग मी बनवलेलं होतं वांग्याचं भरीत, जे की मी वांगं सकाळी घेऊन आले होते. त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर वांगंच भाजून घेतलं. सुरुवात स्वयंपाकाची वांग्याच्या भरताने केली, कारण आज देवपूजा जरी टळली असली तरी पेटपूजा तर करावीच लागेल ना. नैवेद्य तरी माझ्या हाताचा ठेवायचा नव्हता, पण जेवण मी बनवलं. बाकीचं नैवेद्य मग बाहेरून आणून आणि ठेवलं होतं. बाहेरून आणलेलं होतं स्वीट आणि मग ते नैवेद्यासाठी ठेवलं. तर मग पुढे तुम्हाला दाखवते कशी आजची लक्ष्मीपूजा कशी मांडलेली होती, ती तुम्हाला नंतर बघायला भेटेलच. पुढे तुम्हाला दाखवते, तोपर्यंत वांगी भाजते ते बघून घ्या. कोणाकोणाला वांगीचं भरीत आवडतं नक्की कमेंट करून सांगा. मला तर खूप आवडतं. भाकरी आणि बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी आणि त्याच्याबरोबर वांग्याचं भरीत खूप मस्त बेत आहे. आम्हाला सगळ्यात जास्त आवडतं. आणि त्यातल्या त्यात ते जर गावच्या ठिकाणी खाल्लं तर आणखीनच टेस्टी. तर आजची लक्ष्मी माता अशी सजवलेली होती, ताईंनी बसवलेलं आहे. आज ताई त्याच्यासाठी घरी राहिल्या होत्या. तर संध्याकाळी मस्त असा बेत केलेला होता. मटकीचं कालवण, वांग्याचं भरीत, भाकरी, भात, मस्त असं जेवण केलेलं होतं. आज गोड काही नव्हतं बनवलं, तर गोड मग बाहेरून आणलं होतं स्वीट नैवेद्य दाखवण्यासाठी. तर मस्त असं झणझणीत असं मटकीचं कालवण बनवलेलं होतं शेंगदाण्याचा कूट घालून. आणि भाकरी बनवली, त्यानंतर वांग्याचं भरीत पण बनवलं. आज वांग्याचं भरीत थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवलं होतं. त्या दिवशी चंपाषष्ठी होती, त्यामुळे मग त्यावेळेस जो नैवेद्य असतो त्याप्रमाणे बनवलेलं होतं. आज तसं नव्हतं, वेगळ्या प्रकारे बनवलेलं होतं वांग्याचं भरीत. तर हे बघा मस्त असं आपलं मटकीचं कालवण झालेलं आहे. आता शिजायला ठेवते, तोपर्यंत दुसरे कामं करून घेऊया. तर दुसऱ्या साईडला लगेच मग मी भात पण ठेवला आणि लगेच भाकरी पण करायला घेतल्या. तर हे बघा लक्ष्मी मातेचं किती छान असं वाटतंय ना. सकाळी किती कसं वाटत होतं, तेवढी जागा एकदम हे झालेली वाटत होती. आता तिथे देवीची पूजा मांडली तर किती छान वाटतंय ना. खरोखर एक पॉझिटिव्हिटी येते जेव्हा आपण हे 4 गुरुवार करतो किंवा 5 गुरुवार असतील तर 5 करतो, पण त्या दिवसामध्ये जी पॉझिटिव्हिटी येते ना
खूप खूप मस्त पॉझिटिव्ह वाइब्स असतात. खूप छान वाटतं त्या दिवसांमध्ये. मला तर खूप आवडतो मार्गशीर्ष महिना आणि ह्या महिन्यामध्ये जी आपण पूजा करतो, मला सगळ्यात जास्त आवडतं मार्गशीर्ष महिन्यामधली ही पूजा करणं आणि मार्गशीर्ष महिना पण. तर हे बघा दुसऱ्या साईडला भात कालवण झालं. मटकीचं लगेच भात घातला. भात पण शिजत आला तोपर्यंत आपल्या दुसऱ्या साईडला भाकरी पण होत आलेल्या आहेत. तर आज भाकरी थोडे छोटे-छोटे केल्या का तर पीठ संपायला आलेलं होतं म्हणजे संपलंच होतं. म्हणून छोटे-छोटे 2 जणांच्या 2 भाकरी केल्या. एकच केली असती तर ती खूप जाडी झाली असती आणि मग ती चांगलं नाही वाटत. म्हणून 2 छोटे-छोटे करून घेतल्या. तर मस्त अशा भाकरी आणि फायनली आता माझं हे खूप दिवसांचं जुनं असं पीठ होतं. त्यामुळे भाकरी जास्त फुगत नव्हत्या आणि आज माझं पीठ संपलं. म्हणून मला सगळ्यात जास्त आनंद झाला कारण याला मळता आणि याच्यामध्ये थोडं चिकटपणा आणण्यासाठी ना खूप मेहनत करावी लागत होती. खूप गरम पाण्याचे चटके पण लागत होते गरम पाण्यात हे करण्यासाठी. कारण दिवाळीच्या अगोदर मी पीठ आणलेलं होतं आणि ते आत्तापर्यंत चाललं होतं. मध्ये मी माहेरी गेली त्यामुळे मग ते पिठाकडे लक्षच गेलेलं नाही कोणाचं म्हणून राहिलं होतं. त्यानंतर मग आल्यावर मी पीठ संपवायचा विचार केला कारण अन्न आहे आपण अन्नासाठी तर मेहनत करतो आणि त्याला कसं वाया घालवायचं. म्हणून कसं का होईना गरम पाणी करून आणि जास्त वेळ त्याला मळून मी त्याला भाकरी बनवल्या. खूप इरी गेलेलं होतं ॲक्च्युली ते तुटत पण होत्या भाकरी. पण नाही. मग आता भरीत बनवून घेऊया. त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर तवा गरम केला. त्याच्यामध्ये मिरची आणि लसूण आहे ना मी थोडंसं भाजून घेतलं होतं जसं आपण ठेचा बनवायला भाजून घेतो ना त्याप्रमाणे. पण ती क्लिप मिस झाली. कशी झाली मला कळलं नाही. त्यानंतर मस्त असं तव्यामध्ये परत तेल घेतलं थोडंसं आणि त्याच्यामध्ये कांदा घातला. कांदा परतेपर्यंत थोडंसं मिक्सरला ते बारीक करून घेतलं मिरची आणि लसूण. तर तुमच्याकडे जर खलबत्ता असेल ना तर ठेचून घाला. खूप छान आणखीन टेस्ट मस्त येईल. पण मला आता खूप उशीर झालेला होता आणि देवपूजा पण त्यांना करायची होती म्हणून मला किचन मोकळं करायचं होतं लवकर स्वयंपाकावरून. म्हणून मग मी थोडंसं घाईगडबडीमध्ये मिक्सरमध्ये केलं आणि हे एक भरीत आहे ना भाकरीबरोबर खरोखर सांगते खूप मजा येईल आणि हे जर गावी खाल्लं ना गावच्या ठिकाणी मला तर खरोखर खूप म्हणजे मी बनवत असतानाच मी हे इमॅजिन करते. हे जर गावी चुलीवर बनवलं तर त्याला किती आणखीन वेगळीच एक टेस्ट असते ना. खरोखर गावी राहणाऱ्यांची मज्जा असते. त्यांना एवढं टेस्टी जेवण खायला भेटतं. मुंबईत तरी किती प्रकारने हे करा पण तेवढी टेस्ट येत नाही जी गावी टेस्ट येते. कसंही बनवा झटपट बनवा गावी पण त्या चुलीवर बनवलेल्या ह्याच्यामध्ये जी टेस्ट आहे ना ती मुंबईतल्या गॅसवर बनवलेली कधीच टेस्ट येऊ शकत नाही. तर चला आपण भरीत बनवून घेऊया. तर मिरची आणि जे लसूण मी मिक्सरमध्ये थोडंसं असं बारीक करून घेतलं. त्यानंतर त्याला पण 2 मिनटं परतून घ्यायचं कारण मिरची आणि लसूण ऑलरेडी आपण भाजलेलं आहे म्हणून जास्त काही हे करायचं नाही. त्यानंतर त्याच्यामध्ये हळद घालायची, मीठ घालायचं आणि आपला घरचा जो मसाला असेल तो घालायचा. थोडंसं लाल तिखट घालायचं आणि मस्त असं हलवून घ्यायचं. तेल सुटेपर्यंत थोडंसं परतून घ्यायचं छान असं. टोमॅटो वगैरे काही घालायची गरज नाही आहे. मला नाही आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही नक्की घाला. पण मला टोमॅटो नव्हतं घालायचं. मला फक्त असं एक साधं सिंपलच बनवायचं होतं आणि वांगी ज्याचं आपण भाजलेलं होतं त्याला मस्त असं त्याचं साल काढून त्याला बारीक करून घेतलं. त्याला पण मस्त असं 2-3 मिनटं 2-3 नाही 5-7 मिनटं आहे ना मस्त असं परतून घ्यायचं जेणेकरून सगळा मसाल्यामध्ये ते पण मस्त असं मिक्स होऊन जाईल. छान असं हलवून परतून घेतलं ना की खरोखर तो मसाला त्याला लागतो आणि ते खूप टेस्टी लागतं भरीत. आणि मी आज तर लोखंडाच्या तव्यामध्ये करत होते म्हणून त्याची एक आणखीन लोखंडाच्या तव्यामध्ये बनवल्याचे फायदे तर आहेतच. आयरन वगैरे जे आपल्याला हवं शरीरासाठी ते चांगलं भेटतं. त्याचबरोबर त्याला आहे ना लोखंडाच्या तव्यामध्ये बनवल्यानंतर आहे ना टेस्ट पण खूप चेंज होते आणि खूप आणखीन वेगळीच येते. म्हणून मला सिम्पली अशा भाज्या बनवायला मला पण आवडतं लोखंडाच्या याच्यामध्ये. साध्या ज्या थोड्याशा भाज्या बनवायच्या असतात तर त्याच्यासाठी मग मी नक्की लोखंडाचा तवा वापरतेच. तर त्याच्यानंतर कोथिंबीर घातली आणि झालं आपलं भरीत तयार. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.